नमस्कार मित्रांनो, 25 नोव्हेंबर 1949 रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संविधान सभेच्या शेवटच्या भाषणामध्ये असे म्हणतात की देशाचं संविधान कितीही चांगलं असतं तर ते योग्य व्यक्तीच्या हातामध्ये जात नाही तर त्याचा काहीच अर्थ राहणार नाही. स्वातंत्र्यापासून आजपर्यंत कित्येक संविधान पदावली लोकहित बदलली, कित्येक सरकारी बदलली, त्याची अंमलबजावणी त्या हाताच्या दिशेने झाली आणि ते सर्वसामान्य नागरिकांकडे पोहोचली गेली आणि पोहोचतात आम्ही त्या घटना दुरुस्तीमध्ये त्यानुसार काळानुसार बदल देखील घडले. 1951च्या पहिल्या घटना दुरुस्तीमध्ये स्टीफन कला 3 कृषी कायदा नाकारली होती. इथपासून तर समलिंग घटकाला माणूस म्हणून करण्याचा अधिकार आणि शोषणाविरुद्धचा हक्क, इथपासून तर माणसाला समता, न्याय, स्वातंत्र्य, बंधुता, लोकशाहीची मूल्य रुजवताना भारतीय संविधान आम्हाला दिसून येतो. तर भारतीय संविधानाचा अमृत महोत्सवाचा परामर्श घेण्यासाठी नमस्कार, मी विश्वास बसुदे. विषयाकडे वळत असताना विषयाकडे लक्ष करत असताना अगदीच जिब्रा खलील म्हणतो, माणसाला स्वप्नपूर्तीसाठी योग्य वातावरण निर्माण करण्यासाठी वातावरण निर्माण करून देणारी भूमी म्हणजे एकमेव ही भारतभूमी. याच भारतभूमीमध्ये कित्येक राजवाडे राज्यकूट दिले. त्यानंतर 15 ऑगस्ट 1947 रोजी ह्या देशाला स्वातंत्र्य मिळालं. स्वातंत्र्य मिळालं आम्ही प्रत्येक श्रमाला धर्माला सामावून घेणारे सर्व व्यापक धर्मव्यवस्थेचा स्वीकार केला. व्यापक धर्मव्यवस्थेचा स्वीकार करून समतेच्या अर्थव्यवस्थेतून समनिष्ठ अर्थव्यवस्थेचा स्वीकार देखील केला. प्रत्येक नागरिकाला समान अधिकार देण्याचा अधिकार या भारतीय संविधानाने दिलं. कलम 1च्या माध्यमातून प्रत्येक नागरिकाला इथे बोलण्याचा अधिकार आहे. म्हणजेच आमच्या देशाच्या संविधानाच्या माध्यमातून काय म्हणून काम होतं की राजकीय नेते म्हणतात आम्ही राजकीय देशाचं, गावाचं, वाड्याचं आता गोष्टीचं नाव बदलून पाहतो. तर शेक्सपियर म्हणतात नावात काय तर खऱ्या अर्थानं गाव, वाड्या, वस्त्या शहराचं नाव बदलून खऱ्या अर्थानं राजकीय नेत्यांना संविधानिक विकास दिसत असेल तर मला वाटतं हे संविधानिक विकास होत नाही. इथल्या प्रत्येक नागरिकांपुढे प्रश्नचिन्ह उपस्थित राहू लागतो. इथपासून तर प्रत्येक नागरिकांपर्यंत पोहोचले गेलेल्या कलम 19च्या माध्यमातून अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा अधिकार दिला गेला आहे. अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या माध्यमातून प्रत्येक नागरिक आपलं स्वतःचं कायदा हक्क मानतो. पण ज्यावेळेस मुलांच्या नावावर प्रतिज्ञापत्र लिहिले जातं म्हणून त्याच्यावर सिटीजेचा गुन्हा दाखल होत असेल इथपासून तर सिटीजेचा गुन्हा इथपर्यंत येतो आणि मग आमच्या भारतीय लोकशाहीचा चौथा स्तंभ ढासळत चाललाय. तरी इथल्या लोकशाहीचे काही पत्रकार लोकांचा आवाज भ्रष्टाचार पुढे आणताना दिसून येतात. म्हणजे निरंजन टकलेसारखे इथले पत्रकार पुढे घेऊन राजकीय नेत्यांचा फक्त भ्रष्टाचार पुढे काढत असेल तर त्यांना मारलं जात असेल. इथंच काय इथल्या राजकीय नेत्यांचा आवाज बनण्याचं काम इथले राजकीय नेते करू लागतात. ज्यावेळेस दिल्लीतले अभियांत्रिकी विद्यापीठातले विद्यार्थी स्वतःचा हक्क कायदा मागताना दिसून येतात त्यावेळेस त्यांची मुद्देसारखा गुन्हा दाखल होत असेल तर मला वाटतं सर्वसामान्य नागरिकांमध्ये एक खऱ्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गळचिपी होताना दिसून येते. इथपासून इथपर्यंत सर्व नागरिकांना हक्क मिळवण्याचं काम केलं गेलं. 25 ते 28च्या माध्यमातून प्रत्येक नागरिकाला प्रत्येक धार्मिक स्वातंत्र्याचा अधिकार आहे. पण आज कोणत्याही राज्याला धर्म नाही. धर्म, सत्ता ह्या संकल्पना वेगळ्या आहेत, गोष्टीही वेगळ्या आहेत. जाणून घ्या, तुम्ही समजून घ्या. ते सांगताना आम्हाला दिसून येतं भारतीय संविधानाच्या माध्यमातून आम्ही प्रत्येक नागरिक ज्यावेळेस इथल्या चौथीच्या पुस्तकामध्ये मनुस्मृतीचे श्लोक टाकले जात असतील इथपर्यंत तर आमच्या भारतीय संविधानाचं संसदेचं उद्घाटन एखाद्या विशिष्ट पद्धतीने शास्त्रानुसार केलं जात असेल तर मला वाटतं की ज्यावेळेस पेशवानंद भारतीय सर्वोच्च न्यायालय म्हणतं की भारतीय सर्वोच्च न्यायालय म्हणतं की इथल्या राजकीय नेत्याला म्हणजेच ते म्हणतात की भारतीय संविधान मूलभूत ढाचा आहे पण भारतीय संविधानाच्या अमृत महोत्सवाच्या मूलभूत ढाचा ढासळण्याचं काम केलं जाते का ते आम्ही तुम्ही सर्वांनी जाणून घेणं गरजेचं आहे. मग याच कलम 73 ते 74 घटना दुरुस्तीने आम्हाला प्रत्येक महिलेला स्थानिक स्वराज्य निवडणुकीमध्ये 33%